आकार सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा रामकृष्ण हरी
सारा सार विचार करा उठावती. 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 नाम धरा कंठी विठोबा. नाम धरा कंठी विठोबा. याच्या चिंतनी जन्मोनिया
नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू जन्मुनी आपुळे वाचे स्मरे राम जन्मुनी आपुळे वाचे स्मरे राम हाची नेम धरा हरणसी तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू तुका म्हणे कोटी कुळिती पुनीत तुका म्हणे कोटी कुळिती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू महायोग पिठे तटे भीमरथ्यम वरदपुंडलिकाये दातुं मुनीन्द्रियं समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री गुरु चरण ते नमस्कारोनी आता सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू गुरु थोर मानावा की देव थोर मानावा आधी नमस्कार कोणास करावा मज वाटते गुरु थोर आहे जयाचे प्रसादे रघुराज पावी जैसे डोळांजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे मग तीथ वास पाहिजे प्रकटी महानिधी मज हृदयी सद्गुरु जेणे तारिला हा संसार गुरु म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी विठ्ठल सारासार विचार करा उठाउठी सारासार विचार करा उठाउठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःच्या संसाराचा विचार न करणारा साधू नवे नवे धर्म अर्थ आणि काम मोक्ष हे चारही पुरुषार्थ ज्यांनी आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून आपलं जीवन परिपूर्ण अवस्थेला प्राप्त करून घेतलं असे अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबार यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा सर्वांच्या पाठांतरातील सर्वांच्या परिचयाचा असा गोड उपदेशपर प्रकरणातील जीवाला शिवदेशापर्यंत घेऊन जाणारा नवे नवे सहतचित आनंद या स्वरूपाला प्राप्त करून देणारा असा गोड चिंतन या अभंगाचे चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला आहे अभंगाच्या प्रस्तुत चिंतनाकडे जाण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे बघा सालाबादाप्रमाणे पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने शांतामाई बंडोबा केरोबा आदी करून सर्व संत मंडळीच्या कृपा आशीर्वादाने चालू असणारा आपल्या या पवित्र अशा गिरजा मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या
तसेच गिरणा नदीच्या कुशीत वसलेले छोटंसं गाव पायरपाडा, श्री क्षेत्र पायरपाडा या गावामध्ये जगद्गुरु तुकाराम बीज सोहळा अतिशय मोठ्या थाटामाटामध्ये साजरा होत आहे, संपन्न होत आहे. आणि त्या निमित्तानं ही कीर्तनाची सेवा आहे. बघा बाबांनो, आपल्या गावाचं खूप मोठं भाग्य आहे, खूप मोठं भाग्य आहे. म्हणजे बघा, आपल्या गावामध्ये जगद्गुरु तुकोबारायची बीज साजरी होते म्हणजे याचा अर्थ काहीतरी आपल्या गावाचे पूर्व पुण्य असलं पाहिजे. का? कारण परिसरामध्ये भरपूर गाव आहेत अशोक महाराज, भरपूर गाव आहे, पण प्रत्येक गावामध्ये जगद्गुरु तुकोबारायची बीज साजरी होत नाही. हो, तुमच्याच गावात का होत असेल, का तुमच्याच डोक्यात ते आलं असेल, त्याचं कारण काहीतरी पूर्व पुण्याने आले असेल, काहीतरी भाग्य आपलं उदयाला आलं असेल असं म्हणावं लागेल. पुण्य फळले बहुत दिवसा आणि भाग्य उदयाचा ठसा. बघा, साधूची संतांची सेवा म्हटली तर ती पुण्याशिवाय प्राप्त होत नाही. हो, त्याच्याकरता पुण्य लागतं. खरोखर बघा, आपलं गाव खरोखर भाग्यवान आहे. कारण तुकाराम बीज निमित्तानं का होईना आज जगद्गुरु तुकोबाराची सेवा घडते. आणि महाराज, संत सेवा ही सर्वात श्रेष्ठ सेवा सांगितलेली आहे. काय? संत सेवा ही सर्वात श्रेष्ठ सेवा सांगितलेली आहे. बघा, देवाची सेवा आपण करतो ना, ती देवाची सेवा देवाला तितकी आवडत नाही जेवढी त्याच्या भक्ताची आपण सेवा करतो. कारण देवाला सुद्धा त्याच्या भक्ताची केलेली सेवा त्याला जास्त आवडते. तुका म्हणे संत सेवा आणि देवा उत्तम. हो, देवाला ती सेवा आवडते म्हणून संत सेवा आपण करतोय. खूप भाग्यवान आहात. आणि संतांची सेवा जीवाकडनं घडावी का घडावी त्याचं कारण तुम्हाला सांगतो. संतांची सेवा का जीवाकडनं घडावी त्याचं कारण असं आहे बाबांनो. कारण ज्या जीवाकडनं संतांची सेवा घडते त्या जीवाच्या जीवनातला अंधार हा नाहीसा होतो, आणि त्याचं जीवन प्रकाशमय होत असतं, त्याचं जीवन प्रकाशाकडे जात असतं. अंधार दूर होतो म्हणजे नेमकं काय होतं, त्याच्या जीवनातला जो अज्ञान रूपी अंधकार आहे, माया रूपी जो अंधकार आहे तो त्याच्या जीवनातून नाहीसा होतो. आणि ज्या आत्मतत्वापासून जीव हरवलेला आहे त्या आत्मतत्वाची त्याला भेट होते. कुणाच्या कृपेनं? संतांच्या सेवेच्या कृपेनं. ज्ञानोबाराय सांगताय, हो, जैसे हरपले ते आपण ते पावे, तै पाहता संता ते दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. हो, ज्ञानोबाराय सांगताय बाबांनो, वर्णन करायचं असेल तर संतांचं करावं, ऐकायचं असेल तर संतांचं ऐकावं. कारण या विश्वामध्ये वर्णन करण्यायोग्य फक्त संत आहेत आणि ऐकण्यायोग्य कुणाचं ऐकून घ्यावं जीवानं, कुणाचं जर ऐकून घ्यावं असं जर प्रश्न उभा राहिला तर संतांचं ऐकावं. का? कारण जीव ज्या आत्मतत्वापासून हरवलेला आहे त्या आत्मतत्वाची ते काय करून देतात? प्राप्ती करून देतात. म्हणून त्यांची सेवा घडली पाहिजे. चला, त्या निमित्तानं जगद्गुरु तुकोबारायच्या वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्तानं हा 1.5 दिवसीय कीर्तन महोत्सव आपल्या गावामध्ये साजरा होतो. आणि त्या निमित्तानं ही कीर्तनाची सेवा आहे. भव्य दिव्य असा मंडप दिलेला आहे, गोड असं नियोजन आहे, खूप दिव्य अशी शोभा आहे आपल्या कार्यक्रमाची. पण मी कायम बोलत असतो बाबांनो, कार्यक्रम किती भव्य आहे, कार्यक्रम किती दिव्य आहे या गोष्टीला फार किंमत नसते. काय? कार्यक्रम किती भव्य आहे, कार्यक्रम किती दिव्य आहे या गोष्टीला फार किंमत नसते बाबांनो. का तो कार्यक्रम करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये त्या भगवान परमात्म्याविषयी किती दिव्य भाव आहे या गोष्टीला विशेष रूपाने किंमत असते. जर कार्यक्रम भव्य असेल, कार्यक्रम दिव्य असेल आणि आपल्या अंतःकरणामध्ये त्या भगवान परमात्म्याविषयी जर श्रद्धा नसेल, भाव नसेल, विश्वास नसेल, प्रेम नसेल तर नाथ बाबा सांगतात ते कसं होईल. रांडविने जीवे शृंगार पै केला आणि प्रेमाविने झाला ज्ञानी कैसा. बघा बाबांनो, एखाद्या रांडक्या बाईने किती शृंगार केला तरी तिचा शृंगार जसा अपूर्ण असतो की नाही. हो, किंवा एखादा खूप ज्ञानी मनुष्य असेल, खूप ज्ञानी असेल, त्याच्याकडे ज्ञानाला काही कमतरता नाही, पण त्या ज्ञानी माणसाच्या अंतःकरणात जर समोरच्या माणसाविषयी प्रेम नसेल तर त्याच्या ज्ञानाला कवडी मोल किंमत नाही. कार्यक्रम किती दिव्य आहे, कार्यक्रम किती भव्य आहे, याही पेक्षा अंतःकरणातील
भाव किती मोठा आहे या गोष्टीला विशेष किंमत आहे. माझं मत नाही, ज्ञानोबाराय सुद्धा सांगतायत, ज्ञानोबाराय सांगतायत, हो ज्ञानोबाराय सांगतायत का मृत शृंगारीला गाढव तीर्थी न्यायला का कडू दुधिया गुळे माखीला जैसा. हो बघा, मृत मृत म्हणजे प्रेत. प्रेताला आपण किती सजवलं तर ते काही सुंदर दिसणार नसतं किंवा काही उपयोगाचं नसतं. उदाहरणार्थ उदाहरण दुसरं सांगितलं माऊलींनी. माऊली सांगतात गाढव. गाढव पाहिलं ना आपण, गाढवाला जर आपण तीर्थाचं स्नान करून आणलं तर ते पवित्र होईल का महाराज? नाही, ते पवित्र होत नाही. चला पुढे दृष्टांत सांगतात महाराज सांगतात कडू दुधिया. कडू दुधिया म्हणजे कडू भोपळा. कडू भोपळा, तो भोपळा जर आपण आणला, तो जर कडू निघाला, योगायोगाने जर तो कडू निघाला, तो गोड होण्याकरता आपण त्याला वरून गुळाचा लेप जरी लेपला आणि फ्रीज मध्ये ठेवला ना बाबांनो, दुसऱ्या दिवशी जर तो भोपळा कापला तर तो गोड होईल का? नाही होत, तो गोड होत नाही. हो, म्हणून अंतःकरणामध्ये भाव किती मोठा आहे या गोष्टीला विशेष रूपाने किंमत आहे. भगवंत सुद्धा अर्जुनाला सांगतायत, अर्जुना जोवरी पारता अंतर शुद्ध नसता बाह्य कर्म ते तत्वता विटंबुगा. अर्जुना, भगवंत सांगतात अर्जुनाला, अर्जुना, अरे जर अंतःकरण शुद्ध नसेल आणि वरून किती सजावट केलेली असेल, किती मेकअप करा, किती मोठ्या मण्याच्या माळा घाला, किती जाडी जटा वाढवा, हो किती भगवे कपडे घालून फिरा, पण अंतःकरणात जर भाव नसेल ना बाबा हो, तर ती आपण स्वतःहून आपल्या जीवनाची केलेली विटंबना आहे. आपल्या गावातील कार्यक्रमाची शोभाही भव्य आहे आणि आपल्या गावातील ग्रामस्थांच्या अंतःकरणातील त्या भगवान परमेश्वराविषयी भाव पण दिव्य आहे. तो हरिपाठामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. का भाव दिव्य पाहिजे, का श्रद्धा पाहिजे, का विश्वास पाहिजे, त्याचं कारण त्या भगवान परमात्मा तुमच्या आमच्याकडचं काहीच पाहत नाही. किती श्रीमंत आहे, किती मोठा आहे, किती मोठ्या पदावरती आहे, काहीच पाहत नाही. हो, त्याला फक्त काय लागतो? भाव लागतो. त्याला काय लागतो? भाव लागतो. हो, काही न लगे भावाची कारण तुका म्हणे आनंद विठोबाची. देव भुलला भावासी आणि सांडोणी आला वैकुंठासी. हो, तो वैकुंठाहून यायला तयार होतो बाबांनो, वैकुंठाहून यायला तयार होतो, पण त्याच्याकरता अंतःकरणामध्ये भाव असावा लागतो. काय असावा लागतो? भाव असावा लागतो. आजही जगाचा बाप पंढरपुरामध्ये हो विटेवरती उभा, कटेवरती हात ठेवून उभा आहे. का उभा आहे तो? पुंडलिकाच्या सेवेमुळे, पुंडलिकाच्या भावामुळे. हो, तो उघडाला पंढरपुरा परत पर सोयरा. अरे तो उघडा यायला तयार आहे. हो, पंढरपूरला जो आला ना, तो नाही घडविला, नाही बसविला. हो, तो घडवला नाही, तो बसवला नाही, तो स्वयंभू आलेला आहे. कसा आलेला आहे? महाराज सांगतो तो उघडा आला. त्याला कपडे घालण्याची सुद्धा शुद्ध राहिली नाही, एवढा तो भावासाठी वेडा होतो. थोर प्रेमाचा आणि हाची दुष्काळ याला. त्याच्यामुळे आपल्या अंतःकरणामध्ये त्या भगवान परमात्म्याविषयी भाव असणं नितांत गरजेचं आहे. चला, आपल्या गावातील ग्रामस्थांच्या अंतःकरणामध्ये तो भाव आहे आणि आपल्या कार्यक्रमाची शोभाही दिव्य स्वरूपाची आहे. चला, कार्यक्रम ज्या निमित्ताने आहे, कार्यक्रमात जगद्गुरु तुकोबारायच्या वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्ताने बघा, सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय कोण होते? काय सर्वसामान्य व्यक्ती होती का जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे? नाही बाबांनो, सर्वसामान्य व्यक्ती नव्हती बाबांनो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे कोण? अहो, ज्या जगाला संपूर्ण काळ खाऊन टाकतो की नाही, हो जगाला संपूर्ण खाऊन टाकणारा जो काळ आहे, त्या काळात तुकाराम अधिकार आहे. हो, जगाला खाणारा जो काळ, त्या काळाच्या डोक्यावर महाराजांनी पाय ठेवा. एवढा मोठा महाराजांचा अधिकार. जगाला काळ खाय आणि आम्ही माथा दिला आहे, हा महाराजांचा अधिकार आहे बाबांनो. त्या जगद्गुरु तुकोबारायचं किती वर्णन करायचं ठरवलं तर या सामान्य वाणीने त्यांचं वर्णन होणार नाही. संत महात्म्यांचं वर्णन किती या वाणीने करायचं ठरवलं तर सामान्य वाणीने त्यांचं वर्णन होत नाही. हो, काय वाणू आता न पुरे ही वाणी आणि मस्तक चरणी ठेवीत असे. किंवा ज्ञानोबारायांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर ज्ञानोबाराय सांगतायत,
एवढे जे महिन्याचे करणे ते वाचालपणे वाणुमी कवणे त्या सूर्याची अंगा उठणे लागत असे. बाबांनो, सूर्याला अधिक चकाकी यावी, सूर्य अधिक चकाकावा म्हणून त्या सूर्याला कोणतं उठणं लावल्यानंतर सूर्य अधिक चकाकेल? कोणतं उठणं लावल्यानंतर त्याला उठणं लावता येईल का बाबा? त्याला उठणंच लावता येत नाही. काय त्या सूर्याला उठणंच लावता येऊ शकत नाही. तसं साधू संत महात्म्यांचं कितीही या जीवानं वर्णन करायचं ठरवलं तर त्यांचं वर्णन होत नाही. हो, बहु दुधड जरी झाली म्हैस गाय तरी ती काय कामधेनू होईल? होऊ शकत नाही. हो, माऊली सांगतायत अमृताते केवतीच्या चंदनाते कायशाने चर्चावे, अमृताते केवते रांधावे आणि गगनाते घडी व्हावे केवी. माऊलीने गोड दृष्टांत सांगितला. माऊली सांगतायत चंदनाला अधिक सुगंध प्राप्त व्हावा म्हणून त्या चंदनाला किती घासलं म्हणजे तो अधिक चंदन सुगंधित होईल? होऊ शकत नाही. होऊ शकत नाही. हो, किंवा अमृतापासून आपल्याला कोणतं पक्वान्न तयार करता येईल का बाबांनो? नाही करता येईल. किंवा या आकाशाला अधिक उंची द्यायची ठरवली, आपण किती डोकं लावलं, किती युक्त्या केल्या म्हणजे आपण आकाशाला अधिक उंची देता येत नाही. ह्या गोष्टी जशा कल्पनेच्या बाहेरच्या आहेत तसं संत महात्म्यांचं वर्णन करणं हे जीवाच्या कल्पनेच्या बाहेरचं आहे. कारण त्यांचा महिमा हा बहुदुर्गम सांगितला. कसा सांगितला? बहुदुर्गम सांगितला. संतांचा तो महिमा बहुदुर्गम आणि शाब्दिकाचे काम नाही तेथे. बहुदुर्गम म्हणजे शब्दाचे 3 प्रकार. शब्दाचे 3 प्रकार, सुगम, दुर्गम आणि बहुदुर्गम. किती? 3 प्रकार पडतात. आता सुगम कशाला म्हणायचं, दुर्गम कशाला म्हणायचं आणि बहुदुर्गम कशाला म्हणायचं हे लक्षात येण्याकरता तुम्हाला दृष्टांतानं सांगतो, ऐका. बघा, झोपेतला मनुष्य उठवायचा आहे. झोपेतला मनुष्य उठवायचा आहे. सोपं आहे की नाही? आवाज दिला तर उठू शकतो. आवाज दिला तर तो उठू शकतो. याला म्हणतात सुगम. पण ज्यानं झोपेचं नाटक केलंय त्याला उठवायचं आहे. किती आवाज दिला म्हणजे तो उठेल का? तो नाही. का? नाटक केलंय ना त्याने, तो उठू शकत नाही. किती आवाज दिला तरी तो उठू शकत नाही. ढकलला तरी तो उठू शकत नाही. पण थोडीशी जर त्याच्यावरती दमदाटी केली तर तो उठू शकतो. याचं नाव काय? दुर्गम. अवघड आहे पण प्रयत्न आणखी सोपं. हो, आणि आता मेलेला मनुष्य उठवायचा आहे, ज्याच्या शरीरात प्राणच राहिलेला नाही. किती आवाज दिला म्हणजे तो उठेल का? किती ढकललं म्हणजे तो उठेल? किती दमदाटी केली म्हणजे तो उठेल? उठूच शकत नाही. हो, या गोष्टीला काय म्हणतात? बहुदुर्गम. याला काय म्हणतात? बहुदुर्गम. तसं संत महात्म्यांचं कितीही वर्णन करायचं ठरवलं ते त्याचं वर्णन होत नाही, कारण त्यांचा महिमा बहुदुर्गम आहे. विठ्ठल नाही. आज संपूर्ण भारत देशामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये मोठ्या उत्साहामध्ये जगद्गुरु तुकोबाराची बीज साजरी होते. हो, का होते? महाराजांचा अधिकार तसा होता. काय झालं बघा, देहूला पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये जगद्गुरु तुकोबाराचं रोज कीर्तन असायचं बाबांनो. रोज कीर्तन असायचं आणि कीर्तन ऐकण्याकरता रोज समुदाय जमा व्हायचा. रोज भाविक यायचे. त्या भाविकामध्ये एक शिवबा कासार नावाचा भाविक रोज महाराजांचं कीर्तन श्रवण करायला यायचं. रोज यायचा. पण एके दिवशी प्रकार असा घडला बाबांनो. काय घडलं? शिवबा कासाराच्या मुलाची तब्येत बिघडल्यानंतर त्या कासाराच्या पत्नीने त्यांना सांगितलं की बाबा, आज तुम्ही काही कीर्तनाला जाऊ नका, आपल्या मुलाची तब्येत बरी नाही म्हणून तुम्ही आज जाऊ नका. शिवबा कासाराच्या अंतकरणाची तळमळ सुरू झाली बाबांनो. जशी जगद्गुरु तुकोबाराच्या कीर्तनाची वेळ जवळ येऊ लागली तशी शिवबा कासाराची तळमळ वाढू लागली. केव्हा मी एकदा जातोय, केव्हा जगद्गुरु तुकोबाराचं चिंतन श्रवण करतोय. हो, अशी तळमळ सुरू झाली, अशी ओढ लागली. आणि ओढ लागल्यानंतर काहीच भानात राहिलं नाही, काहीच डोक्यात राहिलं नाही. माझ्या मुलाची तब्येत बिघडली की मला बायकोने सांगितलं जायचं नाही, हे काहीच डोक्यात राहिलं नाही. शिवबा कासार उठला आणि जगद्गुरु तुकोबाराचं कीर्तन चालू होतं ना, त्या ठिकाणाला येऊन बसला बाबांनो. येऊन बसल्यानंतर शिवबा कासार जगद्गुरु तुकोबाराचं चिंतन श्रवण करू लागला. असो ऐसा कुठे आठवची नाही, हो देहीचे विधेय भोगू दशा. असं तल्लीन होऊन गेला, मग्न होऊन गेला. आणि इकडे प्रकार असा घडला, त्या शिवबा कासाराचा मुलगा मृत्यू पावला. काय पावला? मृत्यू पावल्यानंतर त्या कासाराची पत्नी शोक करू लागली, रडू लागली, आपल्या पतीला दोष देऊ लागली. यांना सांगून सुद्धा यांनी माझं ऐकलं नाही.
म्हणून त्या पत्नीनं काय केलं बाबांनो, तो मुलाचं प्रेत जे होतं ना ते हातावरती घेतलं जिथं जगद्गुरु तुकोबरायचं कीर्तन चालू होतं त्या ठिकाणाला आल्यानंतर ती शिवबा कासाराची पत्नी जगद्गुरु तुकोबरायला नको नको त्या शब्दानं बोलू लागली. बोलत असताना जी भाविक मंडळी बसलेली होती ना ती भाविक मंडळी म्हणू लागली, अगं बाई तुला काही वेळ लागली की काय, तू या प्रेताला इथे घेऊन आली, तुझा मेलेला मुलगा इथे घेऊन आलीस, जगद्गुरु तुकोबरायाकडे काही संजीवनी मंत्र आहे, तू तुझा मुलगा जिवंत करतील. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, बाबांनो आता फक्त जगद्गुरु तुकोबराय बोलतात, जगद्गुरु तुकोबराय सांगतात, बाबांनो विठ्ठलाचं नाम ही जी एक संजीवनी आहे, त्या पांडुरंगाचं एकदा जोरात अंतकरणापासून भजन करू, त्याला आर्ततेने हाक मारू, काहीतरी तोच कृपा करेल. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायांनी पांडुरंग परमात्म्याचं भजन चालू केलं. घडला असा प्रकार बाबांनो, जसा झोपेतला माणूस उठून बसतो ना तसा ते मेलेला मुलगा जिवंत होऊन बसला. काय मेलेला मुलगा जिवंत होऊन उठून बसला आणि भगवंताचं भजन करू लागला. ही भगवंताचं भजन करू लागला. ही जगद्गुरु तुकोबरायची ताकद आहे. विठ्ठल चला